सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये नाले सफाई संदर्भात झालेला घोटाळा मी उघडकीस आणला होता। त्या संबंधितले सगळे कागदोपत्री पुरावे मी सभागृहाच्या निदर्शनास आणले आणि नंतर आयुक्तांकडून ते सगळे सादर केले। त्यावर सन्माननीय आयुक्त साहेबांनी एक 5 लोकांची समिती नेमली। त्या समितीनं या सगळ्या अहवालासंबंधी जे संबंधित अधिकारी आहेत त्यांची चौकशी करून या समितीचे प्रमुख अतिरिक्त आयुक्त वीणा पवार मॅडम आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने काल एक अहवाल या समितीचा माननीय आयुक्तांकडे सादर केला आणि माननीय आयुक्तांकडे काल मी सभागृहात मागणी केल्यानंतर आयुक्तांनी तो आमच्या सभागृहाकडे सादर केला। त्या अहवालामध्ये या समितीनं स्पष्ट असं निष्कर्ष काढलाय की नगर अभियंता विभागानं रणजित टूर्स अँड ट्रॅव्हल्स या कंपनीला हा ठेका देताना महानगरपालिकेचं आर्थिक हित पाहणं हे गरजेचं असताना नगर अभियंता यांनी त्यांना जो 4,800 रुपये प्रति तास दर दिला आहे तो अत्यंत चुकीचा आहे आणि हे दर देत असताना बाजारभाव आणि तत्कालीन झोनमध्ये विभागीय कार्यालयात करणाऱ्या मक्तेदाराचा दर आणि आपण जो दर देतोय त्याची तफावत त्याचा तक्ता संबंधित आयुक्ताकडे तत्कालीन आयुक्ताकडे देणं अपेक्षित असताना त्यांनी तो जाणून बुजून त्या मक्तेदाराचं आर्थिक हित बघून ती गोष्ट त्यांनी जाणून बुजून लपवली आणि कुठल्याही विभागीय अधिकाऱ्याला त्यांनी हा दर काय दरानं आपण काम करतोय हे न सांगितल्यामुळे महापालिकेचं प्रचंड मोठं आर्थिक नुकसान झाल्याचा माझा दावा होता आणि त्या तत्कालीन आयुक्ताकडे त्यांनी मंजुरी घेतल्यानंतर नगर अभियंता यांनी ज्यावेळेस मी सभागृहात त्याची लक्षवेधी घेतली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की एकही रुपयाचं बिल ज्यादा अदा केलं नाही हे त्यांनी सभागृहात सांगितलं। 20 जुलैच्या सभेत सांगितलं, पण त्यांनी 23 जून 2026ला एक प्रस्ताव सादर केला आयुक्त साहेबांकडे की त्यांच्या नगर अभियंता खात्याकडून जवळपास 83 लाखाची बिलं ही रणजित टूर्स अँड ट्रॅव्हल्सला ज्यादा गेल्याचं मत त्यांनी आयुक्तासमोर व्यक्त केलं। आयुक्ताची मंजुरी घेतली ते पैसे रक्कम ज्यादा गेली रक्कम वसूल करण्यासाठी। आयुक्तांची 30 जून 2026ला यावर सही झाली। 30 जूनला आयुक्ताची तुम्ही मंजुरी घेता 83 लाख रुपयाचं बिल ज्यादा गेल्याचं मान्य करता आणि 20 जुलैच्या सर्वसाधारण सभेमध्ये सांगता की एकही रुपयाचं बिल ज्यादा अदा केलं नाही आणि चौकशी समितीसमोर तुम्ही हे सांगता की आमच्याकडून ते नजर चुकीने झाले। नगर अभियंता हे पद इतकं महत्त्वाचं आहे, तुम्ही 90 लाखाची बिलं नजर चुकीने देता यावर कोणीतरी विश्वास ठेवेल का? त्यामुळं या सगळ्या बाबी स्पष्ट झाल्यात। त्यामुळं या समितीनं ही बिलं पुन्हा एकदा नगर अभियंता विभागाचे नियंत्रण अधिकारी संदीप कारंजे यांच्याकडून सुधारित म्हणजे अजून एकदा या बिलाची तपासणी होईल, अजून एकदा हे बिल जास्त किती गेलंय याचा निश्चित आकडा ही समिती सांगू शकली नाही। त्या समितीनं परत याची बिलं नव्यानं रेकॉर्ड होण्याची शक्यता आहे आणि माझा आज दावा आहे की किमान 1.5 कोटी रुपये महानगरपालिकेचे जास्ती जी गेलेत ती रक्कम ही सोलापूरच्या जनतेनं कर रूपाने भरलेला पैसा आहे। त्यामुळे त्या पैशातला शेवटचा 1 रुपया आमच्या तिजोरीत मागं जमा होईपर्यंत मी याचा पाठपुरावा करणार आणि या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी करणार। आणि यामध्ये माननीय चौकशी समितीने नगर अभियंता अकोलवार यांच्या सहित 7 विभागीय अधिकारी यांच्यावर देखील ठपका ठेवला आहे, 3 जेई आहेत त्यांच्यावर ठेवला आहे, वाहन विभागाचे प्रमुख आहेत, असं जवळपास 18-19 लोकांवर या समितीने ठपका ठेवला आहे। पण या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी ही नगर अभियंताची येते, त्यामुळे त्यांच्यावर निश्चित कारवाई होईल असं वाटतं। 100% होणार। या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस, या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयाभाऊ घोरे यांचे आम्हाला स्पष्ट निर्देश आहेत, कुठल्याही भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला आम्ही पाठीशी घालणार नाही। त्यामुळे यावर 100% कारवाई होईल।